नमस्कार मंडळी, मी रुपाली जोगळेकर आणि विचारवेधच्या आतून हलकं होऊया या मालिकेमध्ये आपलं स्वागत. तर आज बघूया तिसरी पायरी आणि अर्थातच ती आहे मिळवा तुम्ही केलेल्या प्रयत्नांचं यश मिळवा. ही जी काही सगळी प्रक्रिया आहे तिचा ना आनंद आपण घेतला पाहिजे. आनंदरहित प्रक्रिया ज्या असतात ना त्यामुळे त्या प्रक्रियेमध्ये सुद्धा आपण पूर्णपणे इन्व्हॉल्व होत नाही आणि त्यामुळे अर्थातच आपल्याला समाधानही मिळत नाही आणि त्यानुसार आपल्याला तसे पूर्ण रिझल्ट्स पण मिळत नाही. ओढून ताणून व्यायाम डाएट करणं टाळा. तुम्हाला तुमच्याविषयी चांगलं वाटलं पाहिजे. तुम्ही स्वतःच्या मतांचा आदर केला पाहिजे. स्वतःच्या शरीराचा आदर केला पाहिजे आणि हे खूप महत्त्वाचं आहे. स्वतःला स्वतःच्या शरीराला नावं ठेवून तुम्हाला योग्य वजन कधीही मिळणार नाही. उलट तुमचं वजन अजून वाढत जाईल. आपण आपल्या शरीराचा आदर केला ना की अगदी सहज आपण स्वतःसाठी व्यायाम आणि योग्य आहार निवडतो. आपल्या शरीराच्या इंच भागाचं कौतुक करा, त्याला आशीर्वाद द्या. शरीरातल्या प्रत्येक पेशीचे आभार माना. तुमच्यामध्ये असलेल्या योग्य गोष्टींवर विचार करा. त्यासाठी स्वतःचं कौतुक जरूर करा आणि जसं जसं आपण योग्य विचाराला ट्यून होत जातो, अधिकाधिक आनंदी मनस्थितीत राहायला लागतो, तसं तसं आपण अधिकाधिक योग्य वजनाच्या फ्रिक्वेन्सीला ट्यून होत जातो. तेव्हा मन हलकं करा, शरीर हलकं करा आणि आत्ता या क्षणी मनामध्ये तो हलकेपणा अनुभवा आणि जपून ठेवा. सतत मनातील वजनदार विचार बाजूला करत राहा. जाडजूड विचार कमी करायला सुरुवात करा. स्वतःला लठ्ठपणाच्या गरजेमधून मुक्त करा. आता हे काय नवीन? अशी कोणाला बुवा लठ्ठपणाची गरज असते? मला नाही आहे बुवा लठ्ठपणाची गरज. मग लठ्ठपणाची गरज का निर्माण होते आणि त्याच्या गरजेतून मुक्त कसं व्हायचं? बघूया उद्या. शुभेच्छा मंडळी. हा व्हिडिओ आवडला, उपयोगी वाटला तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.